शिक्षाराज उज्ज्वल भारत फाउंडेशन व वावडदा गावचे सरपंच तथा प्रशासक राजेश वाडेकर सर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या पालकांच्या शिबिराचे आयोजन वावडदा येथे आयोजित करण्यात आले होते। या शिबिराप्रसंगी पाल्यास आदर्श शिक्षिका उज्ज्वला वाडेकर मॅडम यांनी बाल मानसशास्त्र बाल विकासशास्त्र यावर पालकांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करत दीपप्रज्वलन करत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। आपल्या मुलांना चांगले शिकवायचे असेल तर त्यांना उत्तम शिक्षण देणे गरजेचे आहे। चांगले शिक्षण दिल्यास ते चांगल्या पदावर जाऊन अधिकारी होऊ शकतात व देशात चांगली सेवा बजावू शकतात, असे प्रतिपादन यावेळी उज्ज्वला वाडेकर मॅडम यांनी बोलताना केले आहे। तसेच यावेळी यशस्वी पालक म्हणून प्रचंड मेहनत करून ज्यांनी दोघं मुलांना IITचे शिक्षण दिले असे पालक उमेश महाजन व सौ दीपाली महाजन यांच्या सहानुभव व त्यांनी केलेली प्रचंड मेहनत तसेच मुलांना घडवलेले जीवन या संदर्भात प्रेरणादायी अनुभव कथन केले। यामध्ये पालकांना उद्भवणाऱ्या प्रश्नांचे निरसन करून यातून पालकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्ही सुद्धा आमच्या मुलांसाठी अशाच प्रकारचे काम करण्यासाठी आश्वासित केले। तसेच उज्ज्वल इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक गोविंद पुरोहित यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि बालमन यावर विमंचन दिले। तसेच वावडदा गावचे सरपंच तथा प्रशासक राजेश वाडेकर सर यांनी मुलांच्या शिक्षणात पालकांचा किती मोलाचा वाटा असतो या संबंधित वेगवेगळ्या उदाहरणातून स्पष्ट केले। या कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी कैलास चव्हाण सर, जिल्हा दूध उत्पादक संघाचे सदस्य जडके गावचे उपसरपंच रमेश पाटील, वडली गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर शकोकार, LH पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, बिलवाडी गावच्या पोलीस पाटील, विटनेर गावचे माजी सरपंच सुरेश गोलांडे, रामदेववाडीचे प्रतिष्ठित नागरिक सुदाम राठोड, फैजपूर येथील वैद्यकीय अधिकारी श्री लोखंडे मॅडम, गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील, संजय राजपूत, भानुदास पाटील, विलास शांताराम पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम व नियोजन कल्पेश राजेश वाडेकर तसेच उन्मेश वाडेकर या फाउंडर ऑफ एक्सोनोवेट प्रायव्हेट लिमिटेड यांचेही मोठे सहकार्य लाभले। अजून तरी बघितलेलं नाही, कारण शाळेच्या 2 तास अगोदर आणि शाळेच्या 2 तास नंतर, शाळेत येताना 2 तास अगोदर पहिले शिक्षक असतील, नाहीतर आपण बाकी शिक्षक बघतो त्यांची वेळेनुसार 1 मिनिटही मागे पुढे न करता वेळेच्या आधी काही शिक्षक वेळेच्या आधीच घरी निघतात। पण मॅडमांचं काम, त्यांचं कार्य आणि त्यांच्या मागे असलेली गंभीर साथ म्हणजे आदरणीय वाडेकर सर। आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांचे कार्य खूप महान आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव या आपल्या उज्ज्वल भारत फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम ते सुद्धा यशस्वी घडवून आणत आहे। नक्कीच त्यांचं काम, त्यांचं कार्य खूप छान पद्धतीने या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी करत आहात। नक्कीच मी सांगेन, काही दिवसात आता आपण शहरामध्ये बघतो मुलांसाठी शिबिर आयोजन केलं जातं, पण त्यांनी शहरातून ग्रामीणमध्ये आपल्या ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्यांचं भवितव्य, त्यांच्यासाठी असलेली आपुलकी, त्यांच्यावर असलेली निष्ठा, त्यांच्यातलं कार्य बघून मॅडम मी हा निश्चय केला की आपण हा ग्रामीणमध्ये काम करूया। त्यांची शिकवण्याची पद्धत मॅडमांची अशी प्रॅक्टिकली, शाळेत पुस्तकं ज्ञान तर सगळे देतात, पण त्या पुस्तकाच्या पलीकडे जे ज्ञान म्हणतो आपण ते खरंच मॅडमांच्या कार्यातून सुरू होतं। नक्कीच मग ते मार्ग कसा बनवतो त्या माध्यमातून असेल, एखाद्या चॉकलेटची कंपनी असेल तिथे जाऊन चॉकलेट कशी बनवली जाते, पार्लेचा बिस्किटचा पुडा कसा बनवला जातो, बिस्किट कसं बनवलं जातं, हे सुद्धा ज्ञान आपल्या कष्टातून खर्चातून मॅडम व विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्रॅव्हलिंग खर्चापासून तर खाण्यापिण्याचा सोय सर्व करून मॅडम असं कार्य ते करतात। नक्कीच त्यांचं कार्य महान आहे। नक्कीच मी तरी आदरणीय मॅडम असतील, सर असतील, असंच त्यांच्या माध्यमातून या समाजासाठी, या ग्रामीणसाठी आपण कार्य असंच करत राहू। नक्कीच आई जगदंबा सरस्वती माता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं ही सदिच्छा देतो।
उपस्थित असलेले मंचावरचे सर्व सन्माननीय आणि समोर असलेले बंधू भगिनींनो, आपण अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून पाहतो की शिक्षक म्हटलं म्हणजे आपण पालक आहात या ठिकाणी, आणि तुमच्या मनातलं बेजी भावना आहे तीच माझ्या मनातली होती. तुम्हाला मला असं वाटतं की संपूर्ण जबाबदारी शिक्षकाची असते, म्हणून ही आपण पोरांना शाळेत पाठवलं की आपण मुक्त झालो. पण आई वडिलांची जबाबदारी असते हे सर्वसामान्यपणे आपल्याला शिक्षकांना, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांना या संदर्भात कल्पना आहे, त्यांना जाणीव झाली. त्यांना कल्पना आली की पालकांना अगोदर शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. हा जो लहान बालक आहे त्याला तर केव्हाही घडवता येईल. कुंभाराचं मातीचं मडकं असतं, त्याला आकार दिला ते तसं घडतं. ते शिक्षक आहेत ते घडवतीलच, परंतु बऱ्याचशा प्रमाणातली जबाबदारी ही पालकाची असते आणि पालकांचा मेळावा घेणं त्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. हे जेव्हा वाडेकर मॅडमांना ज्ञात झालं, सरांना ज्ञात झालं, त्या विचारातून आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता सुट्टीच्या कालखंडामध्ये. विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक विकास असेल, बाल्य विकास असेल, बालपणात त्यांच्यावरती काय प्रक्रिया झाली पाहिजे या संदर्भातले सर्व विचार घेऊन वाडेकर सरांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि त्याचा परिपाक आज आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन सौ वाडेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण आपल्याला बोलवलं, आपण सहजरित्या या ठिकाणी आलेलो आहोत, पण आज काळाची अत्यंत गरज आहे. आपण सर्वजण पाहतात प्रत्येकाकडे हा मोबाईल या ठिकाणी आहे. ऑनलाईन मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आहे, महिलांकडे पण आहे. काहींच्या बॅगमध्ये असेल, काही घरी टाकून आल्या असतील. ग्रामीण भागातल्या महिला आहेत, वावडत्याच्या महिला आहेत, त्यांच्याकडे पण मोबाईल आहे. हा रिकामा वेळ असतो, आपण काय करतो, मोबाईल काढतो आणि मोबाईल खेळत बसतो. तेच अनुकरण आपले पोरं करतात. असे अनेक व्हिडिओ आहेत की मुलाला जर मोबाईल दिला नाही तर तो शांत बसत नाही, तो रडतो. आणि हेच चुकीचे संस्कार आपण करतोय पोरांवरती. मग ते संस्कार आपण चांगल्या पद्धतीनं केले पाहिजेत, त्याचं प्रशिक्षण, त्याचा हा कार्यक्रम आहे. आणि ते प्रशिक्षण आपल्याला मॅडम देणार आहे. मी पालक या नात्यानेच बोलतोय, मी पण एका मुलाचा बाप आहे, मुलांचा बाप आहे. मग आपली जबाबदारी काय हे आपण नेमकं या कालखंडामध्ये विसरलो. लहान मुलांना जर आता घडवलं तर ते घडतील, पण खरी गरज मॅडम तरुणांना द्यायची गरज आहे. त्यांना या कालखंडामध्ये अत्यंत आवश्यक आहे की विद्यार्थी तो कॉलेजचा असो, माध्यमिक शाळेतला असतो, कॉलेजचा असो, उच्च शिक्षण घेतलेला असो, इंजिनिअरिंग कॉलेजचा असो, हा भरभटलेला आहे, सर्व विचारांनी भरभटलेला आहे. त्याला दुसरं काही दिसत नाही. मग पहिला संस्कार कुठला असेल? मग तो आईवडिलांची सेवा करणं, आईवडिलांकडे लक्ष देणं, या आता दुर्लक्षित गोष्टी आहेत. वयस्क 16-17 वर्षापर्यंत जर मुलगा आला तर तो आईवडिलांकडे लक्ष देत नाही, तो घराच्या बाहेरच थांबतो. घरात फक्त जेवायला येतो आणि संध्याकाळी झोपायला येतो. पण त्याचे विचार कुठे असतात? तो जो पिरियड असतो सर, तो तारुण्याचा पिरियड असतो, त्या तारुण्यामध्ये तो कोणाचंच ऐकत नाही. त्याला घडवायची अत्यंत गरज आहे. मग हे बालसंस्कार विद्यार्थ्यांवर पडावेत आणि त्याचं प्रशिक्षण पालकांनी घ्यावं. मग पालकांनी काय शिकवावं, पालकांनी आपल्या मुलांना काय शिकवलं पाहिजे, त्यांच्यावर संस्कार कसे केले गेले पाहिजे, त्याच्यासाठी मॅडमांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. विचार करण्यासारखं आहे की त्या मॅडम विद्यार्थ्यांसाठी काय करताय, त्यांच्या हृदयामध्ये किती खोल जाऊन बसलेले आहे. म्हणून ते विद्यार्थी जेव्हा येऊन त्यांनी टहो फोडला की आमच्या मॅडम आम्हालाच पाहिजे, म्हणजे त्या मॅडम त्यांच्या
म्हणजे घरातल्या वस्तूंपासूनच्या त्यांच्या शालेय, त्यांना फक्त ते शिक्षक आहे, त्यांना जॉब आहे जिल्हा परिषदचा, शाळेत तिथे चालल्या जातील, परंतु त्यांच्या भावनांचा विचार करून, लहान मुलांच्या भावनांचा विचार करून ते त्यांना विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट देत असतात. म्हणून ते विद्यार्थी त्यांच्या एवढे अंगावर झाले, एवढं ते प्रेम करतात. म्हणून ते प्रेमाची परतफेड म्हणून ते विद्यार्थी त्या ठिकाणी गेले. विचार करा, आपल्यासाठी कोण येतं का हो? एखाद्या ठिकाणी 4 लोकांना बोलवलं, चला आपण त्या कार्यक्रमाला जायचं, येत नाही. आजकाल तर सिस्टीम झालेली आहे, जेवणा खावण्याची व्यवस्था आहे का तिथं? आमची येताना व्यवस्था कराल का, असे प्रश्न विचारले जातात. म्हणून 4 लोक जमवणं हे पण कठीण झालेलं आहे. पण आज ज्यांना, ज्या मॅडम घडवत आहे, जे विद्यार्थ्यांना घडवत आहे, त्या विद्यार्थ्यांना त्याची जाणीव आहे, त्या पालकांना जाणीव आहे, म्हणून त्या मॅडमसाठी तिथपर्यंत गेल्या आहेत. आज मॅडमांचं काम खूप मोठं आहे. त्यांना पाठिंबा आमच्या बंधूंचा म्हणजे वाडेकर सरांचा आहे आणि मुलांचा पण तेवढंच आहे. हे काम तुम्हाला जोपर्यंत तुमचे हातपाय चांगले आहेत तोपर्यंत चालू ठेवावं. हे फाउंडेशनचं काम असंच चालू ठेवावं. आज तुम्ही पालकांना शिबिर बोलवलं, पालकांचं शिबिर बोलवलं आहे, पालकांना मार्गदर्शन करणार आहात, पण पुढे म्हाताऱ्यांसाठी पण बोलवा, त्यांनाही बोलवा, त्यांच्यासाठी काहीतरी करा, कारण त्यांचीही गरज आहे. मी तुम्हाला पुढील काळासाठी शुभेच्छा देतो. तुमच्या हातून असेच कार्य होत राहो. सर, तुम्ही आमच्या मॅडमच्या मागे चांगल्या पूर्ण तन मन धनाने उभं राहा. मॅडम सांगतील तसं ऐका. तुमची साथ असल्याशिवाय एवढं होऊ शकत नाही. तुम्हाला दोघांना आणि मुलांना शुभेच्छा देतो. माझं बोलणं संपतो. धन्यवाद. अशा प्रकारे घडवलं तर निश्चितच ते देशाचे पुढे आधारस्तंभ बनतात. आज साहेब कल्पेशच्या कंपनीमध्ये 42 लोक आहेत आणि कल्पेशची पूर्ण जे कंपनीतले जे त्याचे एम्प्लॉई आहेत त्याचं संपूर्ण कौटुंबिक बॅकग्राऊंड, त्यांच्या ज्या लायकिंग असतात, आवडी निवडी, त्या सगळ्या कल्पेशला माहिती असतात आणि सगळ्यात मोठी प्रचंड आवड त्याच्या हाताखालचे सगळे लोक सोबतचे करतात. हा एक संस्कार आहे आणि हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे साहेब, मागच्या वेळेस सुद्धा उन्हाळी शिबिर होतं. त्यावेळेस कल्पेश या ठिकाणी 6 दिवस पूर्ण तयारीनिशी इथे आला. सोबत त्याच्या कंपनीतले 2 जे खूप ॲक्टिव्ह लोक होते त्या दोघांना आणलं आणि त्यांनी हा कार्यक्रम अतिशय यशस्वी करून दाखवला. मला एक म्हणायचं आहे की आपल्याला संस्कार विद्यार्थ्यांना करायचे आहे, ते बोलून होत नाही, सांगून होत नाही. मुलं आपल्या कृतीतून ते पाहतात आणि तसं वागायचा प्रयत्न करतात. सरांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं. मित्रांनो, असं आपण म्हणतो की आपल्याकडे एखादा अतिशय जवळचा आणि प्रेमाचा पाहुणा जर आला तर आपण त्यांना चहा पाणी हे बाजूलाच राहून जातं आणि आपण गप्पा गोष्टींमध्ये गर्क होतो. तशाच प्रकारे या कार्यक्रमाचं झालं. आलेले सगळे सन्माननीय पाहुणे, आपण त्यांचं अगोदरच स्वागत करायला पाहिजे होतं, परंतु या अतिप्रेमापोटी तो एक विसर पडला. त्याबद्दल वी आर व्हेरी सो सॉरी. बाळ असतो, तो शाळेत जातो. मग काय होतं, तो शाळेत जातो, पण शिक्षकांचं म्हणणं असतं की याला ना काही येतच नाहीये, मी जे शिकवते याला काही कळतच नाहीये आणि हा बोलतच नाहीये, हा माझ्याकडे एकटं बघतच नाहीये, हा माझं ऐकतच नाहीये. असं 1-2 वर्ष जातात आणि ते शिक्षक काय करतात, त्या बाळाला एक चिठ्ठी लिहून देतात आणि म्हणतात की बाळा ही चिठ्ठी घे आणि घरी आईला. त्याला वाचताच वाचता येत ना, तो त्याला वाचता येत नाही, तो म्हणण्याचे पण कष्ट करत नाही आणि चिठ्ठी घेऊन घरी जातो, आई जवळ देते. आई चिठ्ठी वाचते, आई आई बघ मॅडमांनी चिठ्ठी दिली. आई उघडते, चिठ्ठी वाचते. चिठ्ठीत काय असतं ते ती वाचते, तिला माहिती होतं चिठ्ठीत काय. आई बाळाला जवळ घेते, त्याची पप्पी घेते, त्याला कुरवाळते, त्याला प्रेम देते आणि म्हणते बाळा तू एवढा हुशार आहेस, तू एवढा गुणी आहेस,
असं आई त्याला सांगते की चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे. मग आई त्याच्यावर नको तशी पडघम पाडत असते, सर्व उद्देशांनी सर्व प्रकारांनी त्याला शिकवत असते, वेगवेगळे साहित्य वापरते, वेगवेगळ्या ठिकठिकाणी त्याला घेऊन जाते, वेगवेगळे अनुभव त्याला देते आणि त्याला अनुभवांप्रती मोठा माणूस बनतो. तो मोठा माणूस बनतो. तो माणूस असा तसा माणूस नाही बनत. मग तो एक सायंटिस्ट होतो. अंगावर टाकायचं, तो एक सायंटिस्ट होतो. तर तो व्यक्ती म्हणजे काय, तर ज्याने दिव्यांचा लाईटचा शोध लावलाय ना, तो थॉमस अल्वा एडिसन. तो हा मुलगा जो घरी शिकला, जो आईजवळ शिकला, ज्याला आईने शिकवलं फक्त वेगवेगळे अनुभव. मग हा थॉमस वेगवेगळे शोध लावतो, वेगवेगळे प्रयोग करतो. जग प्रसिद्ध आहे. अंधारात जे आपण स्विच ऑन करतो आणि लख्ख प्रकाश पडतो, तेव्हा थॉमस अल्वा एडिसनचं एकदा नाव घ्यावं होतं. त्याच्याच नावाने तो लाईट लागतो. बरेच वर्ष जातात, त्याचं नाव रूपाला येतं, तो कीर्तिवान होतो, त्याचं स्वतःचं नाव निघतं, आईचं नाव निघतं की खूप छान वगैरे असं तसं. कौतुक होणार ना, दादाने किती कौतुक केलं ना लागतं काही दादाने. एवढं काही नसं मला वाटतं, पण त्याने कौतुक जरा जास्तच केलं. तर अशा पद्धतीने ते सर्व काही चालू असतं. काही वर्षांनी त्याची आई स्वर्गवासी होते आणि मग तो उगाच शोधत असतो. त्याच्या घरातले संदूक वगैरे पडलेले असतात. संदूक म्हणजे जुनी पेटी अशी मोठी. मग तो आईच्या आठवणी, वडिलांच्या आठवणीत एक एक वस्तू काढतो. आईची साडीच निघते, ड्रेसेस निघतो, आईच्या वस्तू निघतात, आईची डायरी निघते. असं करत करत त्या डायरीमध्ये एक चिठ्ठी निघते. मग तो ती चिठ्ठी वाचतो. आईने काय सांगितलेलं असतं की त्या चिठ्ठीमध्ये की बाळा तू खूप हुशार आहेस, तू गुणी आहेस, तुला शाळेत जायची गरज नाही, तू घरीच शिकू शकतो, एवढा तू हुशार आहेस, असं आईने केलेलं असतं. त्याच्याच बेसवर तो आईसोबत शिकत असतो. आणि त्या चिठ्ठीत खरोखर असं लिहिलेलं असतं की तुमचा मुलगा 1 नंबरचा ढ आहे, याला काहीच अक्कल नाही, हा शिकूच शकणार नाही, हा मोठा कसा होईल, अशा पद्धतीचं सगळं निगेटिव्ह त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. आई काय सांगते, बाळा तू खूप हुशार आहेस, माझा लेक, बापरे तुला शाळेत जायची गरजच नाही. आई असं नाही म्हणत 2 दबोटी घालून बघ मॅडम कसं लिहिलं, कसं दिलंय तुला लिहून. आपण असंच करतो ना, आपण असंच करतो. नुसता आपल्याला का पैकी 6 मार्क जरी आले तरी पूर्ण 2-3 दबोटी घालतात आपल्याकडे. 4 मार्क कुठे गेले. पण त्या एडिसनच्या आईने असं नाही केलं. तिने शांतता ठेवली, तिने संयम ठेवला. तेव्हा आपलं हे तर एवढंच आहे, हे असंच राहून जाईल मी असं म्हणायचं. मग तिने काय केलं, त्या मुलाला असं वेगळ्या पद्धतीने ते सगळं पुरवलं, वेगळ्या पद्धतीने ते सांगितलं. आणि ज्या मुलाला शिक्षकाने ढ ठरवलेलं होतं, याला काहीच अक्कल नाही, हा येऊच शकत नाही, हा शाळेतून काही फायदा नाही, हा पृथ्वीला बोध आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. तोच मुलगा लाईटाचा शोध लावू शकतो, तोच मुलगा ब्राह्मणाचा शोध लावू शकतो. अशा पद्धतीचं ते झालं. तर फक्त या गोष्टीत आपल्याला असं शिकायचं आहे की आपण एडिसनची आई पाहिजे का. अक्षर सुंदर नाही आलं, फक्त त्याचा ठेचा करायला नको होता, त्याच्यावर संताप तो शिकतो. प्रत्येक मूल वेगळं आहे. प्रत्येक मुलाच्या कलाकौशल्य, त्याचे गुण, त्याच्या आवडी निवडी वेगळे आहेत. आणि त्याच पद्धतीचं त्याचं पालन पोषण झालं पाहिजे, म्हणजे तो मोठा होतो. बरोबर आहे ना. कारण की सर्वांनाच परमेश्वराने जेव्हा आईच्या उदरी जन्माला घातलं, मेंदू सगळ्यांनाच आहे, बुद्धिमत्ता सगळ्यांनाच आहे, फक्त ती कशी डेव्हलप करायची ते आपल्यावर डिपेंड आहे. आपल्यावर म्हणजे समाजावर. ते मूल कसं ठरवायचं ते समाजावर डिपेंड आहे. समाज म्हणजे कोण, तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण समाजाचे घटक आहोत आणि आपण ते काम विकसित करायचं आहे. मग आपण आपल्या प्रत्येक घरातून आपलं एकच म्हणून चांगलं करायचं. तुमच्या सर्व यांना शिक्षकांची मदत घ्यायची, समाजातल्या विविध लोकांची मदत घ्यायची आणि मुलांना विकसित करायचं. माझे स्वतःचे कम्प्युटर क्लासेस तेव्हाही होते, आताही आहेत. आणि मला 2 मुलं आहेत, रुद्र आणि सूर्य. ते दोघंही IIT झालेले आहेत, आता पासआउट कम्प्लीट. पण IIT पर्यंतचा हा जो प्रवास आहे जवळजवळ 20 वर्षांचा, हा कसा कुठून सुरू झाला आणि कसा आम्ही IIT पर्यंत पोहोचलो, हे अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.
सुरुवात 2004 पर्यंत मी 2 मुलांची आई झालेली होते, रुद्र आणि सूर्य. सगळे मुलं शाळेत जातात तसं माझ्याही मुलांना शाळेत टाकलं. शाळेची सुरुवात झाली. शाळेची सुरुवात झाल्यानंतर 1-2 वर्षामध्ये असं जाणवलं की आपली मुलं खूप चांगलं करतात. अर्थात प्रत्येक बारीक सारीक गोष्ट जी आहे शाळेत जी होते, शिकवली जाते, ती घरी येऊन मी विचारायचे प्रत्येक वेळेला की आज काय शिकवलं, नवीन तू काय शिकला, मित्रांशी काय बोलणं झालं. ते संभाषण मुलांची कायम कंप्लीट करायचं. शाळेत काय झालं हे प्रत्येक वेळी घरात माहिती असायला पाहिजे. आमच्या घरामध्ये कुटुंब कसं होतं, मी, माझे मिस्टर, आजी आजोबा, बडे पप्पा म्हणजे जेठ, माझे जेठाणी, त्यांचे 2 मुलं, असं 8-10 लोकांचं कुटुंब आहे आमचं. त्यांचे 2 मुलं, माझे 2 मुलं, 4 मुलं घरात होते. त्याच्यामुळे खेळ, अभ्यास सगळं रेग्युलर असायचं. सासूबाई माझ्या ज्या होत्या त्या फार अशा मोटिवेटेड होत्या की नाही, आपल्या मुलांना आपण काहीतरी खूप चांगलं करायचं, म्हणजे घरात वातावरण जे आहे ते अभ्यासाला पोषक असं आम्ही सगळ्यांनी मिळून बनवलेलं होतं. हॅट्रिक म्हणजे 20-25 वर्ष माझ्या घरात टीव्ही नव्हता. टीव्ही मी आत्ता मागच्या वर्षी दिवाळीला घेतलं, जेव्हा सगळं कंप्लीट झालं, मुलांचं शिक्षण होत आलं, जॉब लागले सगळे, त्यावेळेला आम्ही टीव्ही घेतला. म्हणजे सांगायचं म्हणजे इतके डेडिकेटेड आम्ही होतो त्यावेळेला. आणि कदाचित असं डेडिकेशन होतं, एवढं त्यांच्या प्रती आमचं लक्ष होतं म्हणून हे सगळं घडून आलं. तर प्रवास आमचा सुरू होता. सगळे मैत्रिणी तसेच होते, जे अभ्यासाबद्दल, इतर ॲक्टिव्हिटीजबद्दल, मुलांच्या जडणघडणबद्दल कायम चर्चा वगैरे करत होते. तर 1ली ते 5वी पर्यंत ज्या शाळेव्यतिरिक्तच्या ज्या परीक्षा होत्या, त्याला आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणतो, त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स खूप प्रमाणात आमच्या मुलं देत होते त्यावेळेला. म्हणजे शाळेचा अभ्यास तर करतच होते, पण शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर अभ्यास जो असतो तो हा या परीक्षांच्या मार्फत आणि परीक्षां थ्रू केला गेला. शाळेच्या अभ्यासामध्ये आणि या इतर कॉम्पिटिटिव्ह परीक्षांमध्ये फरक हा आहे की अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टी ज्या आहेत त्या खूप अनुभवायला येतात तिथे. पुण्या मुंबईचे मुलं किंवा खूप मोठ्या मोठ्या शहरांमध्ये शिकणारे मुलं वेगळं काय करतात, आपण जळगावमध्ये बसून काय आपल्या मुलांना देऊ शकतो जे पुण्या मुंबईचे मुलं पण करू शकतात, ह्या प्रश्नाचं उत्तर ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स दिल्यामुळे आम्हाला कळलं. म्हणजे जळगावमध्ये राहून आमचे मुलं कुठेच कमी नव्हते, ते आम्हाला खूप नंतर कळल्या या गोष्टी. पण मी आता तुम्हाला त्याचं महत्त्व सांगतो. तुम्हाला शक्य असेल तिथे, शक्य होईल तेवढ्या परीक्षांना तुम्ही मुलांना बसवा. आणि मुलांची बौद्धिक क्षमता जी असते ती खूप प्रचंड डेव्हलप होते. हे आपल्याला त्यावेळेला कळत नसतं, मलाही कळत नव्हतं. फक्त परीक्षा येतात आहे, होतात आहे, देतोय, मुलं अभ्यास करतात आहे, असं चाललेलं होतं. 5वी-6वी पर्यंत हे असं चाललं. म्हणजे मोठा मुलगा माझा जेव्हा 6th स्टँडर्डला आला, 6वीमध्ये आला, त्यावेळेला तोपर्यंत परिस्थिती अशी होती की 1लीपासून 6वी पर्यंत ज्या आपण परीक्षा दिल्या त्या सगळ्याच परीक्षांमध्ये पहिला नंबर, गोल्ड मेडल. कुठली पण परीक्षा दिली, गोल्ड मेडल, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, असंच चालत होतं. मग आम्हाला फार असं वाटलं की अरे प्रत्येकच परीक्षेमध्ये जर हा पहिला येतोय तर कुठेतरी कमी पडतोय का आपण. कारण प्रत्येक वेळेला पहिलं जर येतोय ना तर 2 गोष्टी आहेत. एक तर तुमची कॉम्पिटिशन कमी आहे तिथे, किंवा त्या बरोबरीचे मुलं तिथे नाही आहेत. मग हा जेव्हा विचार आमच्या मनात आला तेव्हा मुलांना आणखी एक्सपोजर द्यायचं का, म्हणजे आणखी त्यांना काही वेगळं आपल्याला वातावरण देता येईल का, या व्यतिरिक्त आणखी काही कठीण अशा सिच्युएशन्स मुलांना सामोरं जाता येईल अशा आपल्याला करता येतील का, असा विचार केला आम्ही. आणि ह्या विचार केल्यानंतर आम्ही सगळ्यांनीच घरामध्ये असं ठरवलं की मुलांना आता पुण्याला शिकायला घेऊन जायचं. कारण इथे आपले मुलं खूप जास्त चांगलं करत आहेत, त्यांना यापेक्षा चांगलं आपल्याला द्यायचं आहे. मग ते इथे राहून नाही मिळणार, म्हणून पुण्याला जाऊ. तर मी, माझे 2 मुलं आणि माझी जाऊ, त्यांचे 2 मुलं, असे 4 जण आम्ही
पुण्याला गेलो. माझे मिस्टर, जेठ, सासू सासरे सगळे जळगावलाच होते. आम्ही दोघं मुलांना घेऊन पुण्याला गेलो. त्यावेळेला एवढंच माहिती होतं की आपल्याला याच्यापेक्षा जास्त करायचं. त्यावेळेला जेव्हा हा निर्णय घेतला त्यावेळेला बऱ्याच लोकांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही पुण्याला कशाला जाताय, काय गरज आहे घराचे 2 तुकडे करायची, मुलांसाठी काय गरज आहे, इथे पण सगळं मिळत आहे, किंवा तुमची मुलं तर फेलच होतील, तिथे काही येणार नाही तुम्हाला करता, मुलांना झेपणार नाही, अशा खूप जणांनी आम्हाला सांगितलं. पण ठीक आहे, बघूया, करून तर बघू, आपल्याने होत आहे की नाही होत आहे, केल्याशिवाय कसं कळेल ना, करून तर बघू म्हणून आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. पुण्याला बिशप्स नावाचे स्कूल आहे ICSE बोर्डची, आणि निपग्योर एक स्कूल आहे. अशा 2 शाळांमध्ये मुलांना ॲडमिशन घेतल्या. आणि त्यावेळेला आमच्या मनात पण खूप धास्ती होती. म्हणजे आम्ही अर्थातच घाबरलेलो होतो की आता काय होईल, आपले मुलं करू शकतील का, पुण्याच्या वातावरणामध्ये समरस होऊ शकतील का. पण 6 महिन्यानंतर असं झालं की पहिली सत्र परीक्षा होते, फर्स्ट टर्म एक्झाम होते. तर रुद्र शाळेच्या सगळ्या डिव्हिजन्समधनं त्यावेळेला फर्स्ट होतं. जेव्हा ते एवढं मोठं गोल्ड मेडल बघितलं तेव्हा असं वाटलं की अरे हे तर करू शकताय. याचा अर्थ आपण जो निर्णय घेतला आहे जळगाव सोडून पुण्याला येण्याचा, हा बरोबर आहे. त्यावेळेला कॉन्फिडन्स पॅरेंट्स म्हणून, एक आई म्हणून आणि एक पहिली शिक्षिका म्हणून एकदम कॉन्फिडन्स असं आला की नाही, आपले मुलं करू शकतात. मग 7वीच्या वर्गामध्ये ज्यावेळेला रुद्र पहिला आला त्यावेळेला आणखी डोक्यामध्ये असं आलं की आता इथे पहिला येतो, मग याचा अर्थ यांना आणखी आपल्याला काही द्यायला पाहिजे का, की जे आणखी कठीण असेल आणि या परिस्थितीमध्ये मुलांना आपण आणखी थोडंसं पुढे टाकूया. मग अशी चौकशी ज्या वेळेला आम्ही करत होतो पुण्यामध्ये सगळ्या शाळांमध्ये किंवा इतर पालकांशी, नातेवाईकांशी, त्यावेळेला IIT हा शब्द ऐकला की IITचा कोर्स असतो. IITची अशी कठीण परीक्षा असते की ज्याच्यामध्ये मॅथ्स करतात, मुलं अभ्यास करतात. मग ठीक आहे, चलो IIT करून बघूया. मग IITचे क्लास कुठे असतात, काय असतात, त्याची एंट्रन्स कशी असते, याची चौकशी सुरू झाली. मग पुण्याला एक M प्रकाश म्हणून क्लासेस आहे, सगळ्यात अवघड क्लासेस म्हणून त्या क्लासचं रेप्युटेशन आहे की हे खूप कठीण आहे, इथे मुलं नापासच होतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात एंट्रन्स देण्यासाठी. मग ठीक आहे, बघूया म्हणून M प्रकाशच्या एंट्रन्सचा फॉर्म भरला. तोपर्यंत मुलांना कुठेही एक्स्ट्रा कोचिंग वगैरे नव्हतं, म्हणजे दिलं नाही पुण्याला गेल्यानंतर, कारण आम्हाला काही असं एक्स्ट्रा कोचिंग द्यायची अशी त्यावेळेला गरज नाही पडली. जो काय अभ्यास केला मुलांनी तो स्वतःहून केला घरी. अर्थात मी बघत होते की काय अभ्यास करतात आहे, कसा करतात आहे, कुठपर्यंत झाला आहे, काही अडचणी आल्या आहे का. तर M प्रकाशची एंट्रन्सची एक्झाम झाली. आता त्या M प्रकाशच्या एंट्रन्सला जवळजवळ 1200 मुलं होते आणि मनात त्यावेळेलाही धास्ती होती, कारण ज्याही लोकांकडनं, ज्याही पालकांकडनं ऐकलेलं होतं, असंच ऐकलं होतं की M प्रकाशची एक्झाम खूप कठीण असते आणि M प्रकाशला फक्त 300 मुलांना ॲडमिशन मिळते 1200 पैकी. तुम्हाला काही ॲडमिशन मिळणार नाही, तुमचं काही होणार नाही. ठीक आहे, करून तर बघूया. पण M प्रकाशचा रिझल्ट ज्या दिवशी लागला त्या दिवशी रुद्र 5th रँकवर होता. म्हणजे मी त्यावेळेला शॉक झाले की अरे 5th रँक म्हणजे हा तर खूपच चांगलं करतोय रुद्र. आणि त्याच्यामागे सूर्याची पण तयारी चालूच होती. दोघांचे नाव आहे, मोठ्याचं रुद्र आहे, लहानचं सूर्य आहे. दोघांची तयारी चालू होती. त्याबरोबर माझा पुतण्याही होता, तोही तयारीला लागलेला होता. सगळ्यांची तयारी एका मागे एक चालू होती. मग अशा रीतीने M प्रकाशचा क्लास सुरू झाला आमचा 8वीला असताना. M प्रकाशचा त्याच्यामध्ये IITचा अभ्यासक्रम जो असतो, जो अभ्यास असतो, शाळा करून सायमल्टेनियसली त्याचा अभ्यास, म्हणजे दुपारी 2 वाजेपर्यंत शाळा, शाळेनंतर 3 ते 5 क्लासला आल्यानंतर 7-7:30 पर्यंत थोडंसं खेळणं वगैरे आणि मग रात्री 8 ते 10 पर्यंत अभ्यास. असं ओव्हरऑल शाळेचं रुटीन असायचं त्यावेळेला. 1 वर्ष झालं. त्या वर्षभरामध्ये आम्हाला फोट्याबद्दल कळलं. मॅडम आणि आम्ही सोबतच, म्हणजे त्यावेळेला येत होते मी जळगावला कधीतरी. एकदा एक भेशी होती आमची,
त्या विषयीमध्ये चर्चा होते की IIT करायचं आहे किंवा कोट्याला IITचे क्लासेस होतात. तर कोटा म्हणजे काहीतरी खास जागा आहे जिथे IITचं शिक्षण होतं एवढं आम्हाला कळलं, यांनाही कळलं. आणि आमची चर्चा झाली त्या दिवशी विषयीमध्ये. आणि त्या दिवशी मॅडम मला म्हणाल्या की कोट्याला एक कोर्स करायला जायचं यांनी ठरवलंय. मला अजूनही आठवतो तो दिवस. म्हणजे BC-वरून घरी ज्या वेळेला आले मी त्यावेळेला माझे मिस्टर आणि जेठ बसलेले होते हॉलमध्ये. आणि नेहमी आमचा विषय होता की आज काय विशेष, BC-मध्ये आज काय विशेष. म्हटलं आज फक्त कोट्याची चर्चा होती आणि वाडेकर मॅडम कोट्याला जाणार आहेत. मग ज्या वेळेला म्हटलं अरे वाडेकर मॅडम जातात आहे, आपण का नाही जायचं, आपण पण जाऊया त्यांच्यासोबत. लकीली त्यावेळेला माझी लहान नणद आहे ती पण कोट्याला होती त्यांच्या मुलाला कोचिंगसाठी. त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि आमचं ठरलं जायचं की चला आता कोट्याला 8 ते 10 दिवसांचा कोर्स होता, तो कोर्स आपण मुलांना जाऊन करूया. सगळी तडजोड केली. तिथे राहण्याची व्यवस्था, क्लासची व्यवस्था, कसं जायचं काय जायचं काहीही माहिती नव्हतं आम्हाला. कसं जायचं हेही माहिती नव्हतं, तिथे काय असतं हेही माहिती नव्हतं. फक्त जायचं आहे आणि काहीतरी वेगळं आहे जे IIT साठी उपयोगी आहे एवढंच आम्हाला तेव्हा कळलेलं होतं. तिथे गेलो आणि 15 दिवसांचा तो क्लास केला. दोघं मुलांना घेऊन गेलो, सगळे गेलो होते आमचे. माझी जाऊ होती, तिचे मुलं होते, मॅडमचे मुलं होते, उल्पेश होता, कल्पेश होता. आणि सकाळी मुलांना क्लासला सोडायचं. क्लासला सोडल्यानंतर तिथे असलेल्या बाकी सगळ्या इन्स्टिट्यूटची चौकशी करायची. म्हणजे आम्ही घरात नाही बसायचो की आता मुलांना सोडलं आता आरामात घरात बसा, फोन बघत बसा, काही गप्पा मारत बसा, असं कधीच केलं नाही. मुलांना सोडलं, पटापट तयारी करायची, निघायचं बाहेर. सगळीकडे सगळ्या तिथे ज्या काय संस्था होत्या IITच्या प्रत्येक संस्थेमध्ये रोज जायचं, चौकशी करायची. इथे काय आहे, इथे कसं शिकवतात, तुमची पद्धत काय आहे, मुलं किती आहे, अभ्यास कसा घेतला जातो, आयांसोबत मुलं राहतात का, कुठे राहतात, कसे राहतात, सगळं आम्ही त्या 15 दिवसांमध्ये जवळजवळ आम्ही चौकशी केली. आणि एक पोषक आणि चांगलं वातावरण तिथे आहे एवढं आम्हाला कळलं. या 15 दिवसांमध्ये आमच्या मुलांनी जो तिथे कोचिंगचा क्लास केला, त्या 15 दिवसाच्या कोचिंग क्लास नंतर असं मुलांचं मत पडलं की आपण जे पुण्याला राहतो आहे किंवा जळगावला राहतो आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने इथे चांगलं शिकवलं जातं. इथे लक्ष दिलं जातं आहे, बरोबरीचे मुलं आहे, प्रॉपर वेळेवर क्लास आहे, शिस्त आहे आणि खूप सोबत असलेले सवंगडी आहेत जे आपल्यासारखेच ध्येय घेऊन आलेले आहेत. मग इथून आल्यानंतर मुलांच्या डोक्यामध्ये खूप असं सारखं विचार व्हायला लागला की अरे आपण इथे जे करतो यापेक्षा कोट्याला राहून केलेलं केव्हाही चांगलं. आणि मुलांनी शेवटी ठरवलं की नाही आता आम्हाला कोट्याला जायचं आहे आणि IIT हे फिक्स टार्गेट, फिक्स ध्येय, एक ध्येय घेऊन आपल्याला पुण्याहून कोट्याला शिकवायचं. आणि जेव्हा मुलांकडनं आम्ही असं ऐकलं त्यावेळेला मग आम्ही पण ठरवलं की ठीक आहे, मग जळगाव सोडून नेहमी आम्ही पुण्याला राहतोच आहे. पुण्याला राहिलं काय, कोट्याला राहिलं काय, सगळं बस्तान तिथून उचललं. दोघं मुलं, मी, माझी जाऊ, त्यांचे मुलं, सगळं आम्ही कोट्याला गेलो. या म्हणजे जळगाव सोडून मला तोपर्यंत 2 वर्ष झाली होती. म्हणजे रुद्र माझा मोठा मुलगा 7वी आणि 8वी असा ते 2 वर्ष तो पुण्याला शिकला. आणि 9वी पासून मग दोघं मुलांना घेऊन मी पुण्याला शिकत झाले. लहान मुलगा त्यावेळेला होता 6वी मध्ये. त्याला काही पर्यायच नव्हता, म्हणजे त्याला कुठे ठेवणार ना. त्याच्यामुळे मोठ्याला नेतोय, त्याला लहानाला पण घेऊन येऊ, आता काही लहान त्यालाही घेऊन गेलो सोबत. Hello guys, please like, comment and subscribe our channel.